सोलापूरमधील डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये आता त्यांचा मुलगा डॉक्टर अश्विन आणि त्यांची सून डॉक्टर सोनाली या दोघांचे जबाब पोलिसांनी नोंदवलेत। डॉक्टर वळसंकर यांच्या हॉस्पिटलमधील काही कर्मचाऱ्यांचे जबाब सुद्धा पोलीस नोंदवणार आहेत। तर आरोपी मनीषा मुसळे माने हिची सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सध्या चौकशी सुरू आहे। फिर्यादीचे जबाब आणि आरोपीच्या आतापर्यंत झालेल्या चौकशीमधील माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। आफताब शेख आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। आफताब, आपण बघतोय त्यांचा मुलगा आणि सून ज्या दोघांनी खूप प्रयत्न केले होते डॉक्टरांना अगदी अखेरच्या क्षणी वाचवण्याचे, त्या दोघांचे जबाब आता पोलिसांनी नोंदवले आहेत। काय नेमकी माहिती समोर येते आहे? यांनी नक्कीच खरं तर डॉक्टर अश्विन यांनी जी फिर्याद दिली आहे त्यानुसार प्रशासकीय अधिकारी असलेल्या मनीषा मुसळे माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। ते सध्या अटकेत आहेत, पोलीस कोठडीमध्ये आहेत। आतापर्यंत जी माहिती फिर्यादींचे जबाब असतील किंवा आरोपीची जी चौकशी झाली त्यानुसार एबीपी माझाच्या हाती काही माहिती लागली आणि सूत्रांच्या माहितीनुसार डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी काही वर्षांपूर्वी जी हॉस्पिटलची जी सगळी सूत्र आहेत त्यांचा मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून सोनाली यांच्यावरती सोपवलेली होती। मात्र हॉस्पिटलचा जो संपूर्ण कारभार होता, जो प्रत्यक्ष कारभार होता, तो मनीषा मुसळे या प्रशासकीय अधिकारी म्हणून बघत होत्या। मात्र हॉस्पिटलमधील जे रुग्णांचे उपचार असतील आणि त्या आणि प्रशासकीय कारभार या सगळ्यांमुळे डॉक्टर अश्विन आणि सोनाली यांच्यावरती मोठ्या प्रमाणात ताण वाढलेला होता आणि त्यामुळे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी जानेवारी 2025 मध्ये हॉस्पिटलची जी सगळी प्रशासकीय सूत्र आहेत ती पुन्हा एकदा स्वतःच्या ताब्यात घेतली आणि त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की काही हॉस्पिटलमध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत आणि तशा तक्रारी देखील काही लोकांनी डॉक्टर वळसंकर यांच्याकडे केलेल्या होत्या आणि त्यामुळे वळसंकर डॉक्टरांनी मनीषा मुसळे माने ज्या प्रशासकीय अधिकारी होत्या आणि या प्रकरणातले आरोपी त्यांना उल्लेख केलेला आहे, त्यांचे अधिकार जे आहेत ते कमी केलेले होते आणि याच कारणामुळे मनीषा मुसळेने डॉक्टरांशी अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्षात वाद घातलेला होता आणि ईमेलद्वारे एक पत्र लिहित त्यांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देखील दिलेली होती आणि त्यामुळे त्यांचे वडील जे आहेत ते डॉक्टर वळसंकर हे मागच्या काही दिवसांपासून तणावात होते, अशी जबाब जे आहेत दिल्याची माहिती जी आता सूत्रांनी दिली आहे। काही महिन्यांपूर्वीच डॉक्टर वळसंकर यांच्या कुटुंबियात संपत्तीचे जे शेअर्स आहेत त्या संदर्भात वाटणी संदर्भात देखील चर्चा झाली होती आणि त्यानुसार डॉक्टर वळसंकर यांनी काही महिन्यांपूर्वी संपत्तीची वाटणी कशी असली पाहिजे या संदर्भात सविस्तर मृत्यूपत्र देखील तयार केल्याची माहिती जी सूत्रांकडून कळते। त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये सोलापूर कमिशनरेट जे आहेत त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली गेली आहे आणि सगळे वरिष्ठ अधिकारी स्वतः या प्रकरणामध्ये चौकशी करतायत। आरोपी असतील किंवा फिर्यादी असतील या सगळ्यांची चौकशी आणि जबाब जे आहेत ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केले जात आहेत। आफताब, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।